श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामींच्या नामस्मरणाने खरंच चमत्कार होतात का. जे नवीन भक्तिमार्गामध्ये येतात त्यांच्या मनामध्ये हा सर्वांच्या मनामध्ये शंकेचा भाग असतो की खरंच या नामस्मरणाने चमत्कार होतात की नाही. तर तेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. गुरु माऊली म्हणतात, श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने खरोखरच एवढे चमत्कार होतात. श्री स्वामी समर्थ नामाने निश्चितच चमत्कार म्हणू अशा घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. सर्वप्रथम आपण अबोलो होतो, एकांताची आवड निर्माण होते. बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल, ते सुरुवातीला एकांतात होते, समाजापासून अलिप्त राहत होते. साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांत मिसळायची सुरुवात केली. श्री स्वामी समर्थ नामाने सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते. इतके दिवस षडरिपू आपल्या मनामध्ये ठाण मांडून बसलेले असतात. त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो. ते आपली जागा सोडू लागतात. मनात विचारांची गर्दी होणं हे चांगलं लक्षण आहे. काही साधकांना ही पायरी कळत नाही. ते घाबरून नामस्मरण करण सोडून देतात. श्री स्वामी समर्थ नामाने काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो. जेव्हा झोपेमध्ये आपण जप करायला लागतो तेव्हा आपण समजून जावं की नामस्मरणाचा फायदा आपल्याला होणार आहे. जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे ते लक्षण आहे. श्री स्वामी समर्थ नामाने शांत झोप लागते, वेळेवर जागही येते. श्री स्वामी समर्थ नामाने पशु पक्षीही साधकांना घाबरत नाहीत. साधना योग्य दिशेने होते हे समजण्याचे एकमेव लक्षण आहे. श्री स्वामी समर्थ नामाने स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत. नामस्मरणाने फक्त परमेश्वराचं चिंतन या हृदयामध्ये राहतं. साधकांच्या सभोवती एक संरक्षण कवच तयार झालेलं असतं. त्यामुळं आत्म्यांना प्रवेश मिळत नाही, राग येत नाही. ही साधना व्यवस्थित चालल्याची खूण आहे. नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतियम पाळण्यामध्ये कमी पडता. नीतिनियम म्हणजे असे की तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही, हे पहिलं कारण. आणि तुमचे कर्म श्रेष्ठ होत नाही, असाच त्याचा अर्थ होतो. श्री स्वामी समर्थ नामाने क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते. त्या अनुषंगाने त्या घटना घडत जातात. नामस्मरण हे ग्रहांवरती मात करणारं आहे. श्री स्वामी समर्थ नामाने कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे. उदाहरणार्थ, प्रथम स्थान हे स्वभाव स्थान, द्वितीय स्थान हे धन स्थान, तृतीय स्थान हे पराक्रम स्थान, दुसरी वगैरे. साधकांची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतील स्थाने शुद्ध होत गेली की त्याचप्रमाणे अनुकूल घटना घडू लागतात. श्री स्वामी समर्थ नामाने आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठी सुरुवातीला नामस्मरणाची तयारी केलेली असते, कास धरलेली असते. पण जशी साधना पुढे पुढे जात राहते तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते. श्री स्वामी समर्थ नामाने नामस्मरणावर खूप काही लिहिण्यासारखं आहे. जितकं सांगावं तेवढं थोडंच आहे. पण स्वामी समर्थ नामाचा एकमेव परिणाम असा होतो की माणसाच्या जीवनामध्ये ममत्व निर्माण होतं. माणसाच्या जीवनामध्ये संस्कार निर्माण होतात. मनुष्य वेळेवरची कामं वेळेवर करायला लागतो. कुणाला अपशब्द बोलत नाही. म्हणून स्वामी समर्थांचं जर नामस्मरण तुम्हाला ध्यानयुक्त मौन मार्गाने करायचं असेल तर ते ब्रह्ममुहूर्तावर केलं तर त्याचा सर्वात मोठा फायदा होतो. जर तुम्ही स्वामी समर्थांच्या नामानं किंवा तुम्हाला तुमच्या गुरुने दिलेला मंत्र असेल, त्या मंत्रानं जर व्यवस्थित नामस्मरण, ब्रह्ममुहूर्त म्हणजे 3:40 ते 5:30 असतो. या वेळेमध्ये जर तुम्ही उठत असाल तर त्यावेळेला ब्रह्ममुहूर्तावेळी उपासना करा. या स्वामींच्या नामाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. श्री स्वामी समर्थ.